नमस्कार. इतिहासाची पानं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बहुतेकदा किल्ले, मोठमोठे राजे आणि त्यांच्या लढाया, बरोबर? पण विचार करा, जर कोणी म्हटलं की आपल्या प्राचीन भारताचा खरा इतिहास, त्याची खरी ओळख, ही घनदाट जंगलात, अगदी एकांतात लिहिलेल्या काही ग्रंथांमध्ये सापडते तर? हो, आज आपण अशाच आरण्यक नावाच्या रहस्यमयी ग्रंथांबद्दल बोलणार आहोत आणि बघणार आहोत की त्यातून त्या काळातील समाज कसा होता, याचे कोणते धागेदोरे आपल्याला सापडतात. म्हणूनच आपला पहिला आणि सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की जे ग्रंथ जगाच्या कोल्हालापासून दूर घनदाट जंगलात ऋषीमुनींनी लिहिले, ते ग्रंथ खरोखरच त्या काळातील समाजाचा आरसा असू शकतात का? हे कोड आहे आणि आज आपण तेच सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मग या रहस्याच्या मुळाशी जाऊया. सगळ्यात आधी आरण्यक हा शब्द समजून घेऊ. या नावातच खूप काही दडलंय. नावावरूनच अगदी स्पष्ट आहे. आरण्यक हा शब्द आलाय आरण्य या शब्दावरून, ज्याचा अर्थ आहे जंगल. हे असे ग्रंथ आहेत जे वनात राहणाऱ्या ऋषीमुनींनी लिहिले. पण हे काही फक्त जंगलाचं वर्णन नव्हते. त्यांचा खरा हेतू होता यज्ञांसारख्या कर्मकांडांच्या आत डोकावून पाहणं आणि त्यामागे लपलेला दार्शनिक आणि प्रतिकात्मक अर्थ शोधून काढणं. आणि हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण इथेच आरण्यकांचं खरं महत्त्व लपलेलं आहे. बघा, वैदिक परंपरेतले जे ब्राह्मण ग्रंथ आहेत ना, ते आपल्याला सांगतात की एखादा यज्ञ कसा करायचा, म्हणजे त्याची कृती काय, पद्धत काय. पण आरण्यक काय करतात, ते प्रश्न विचारतात. यज्ञ का करायचा, त्या कृतीमागे नेमका अर्थ काय दडलाय. म्हणजे हे केवळ कृतीकडून अर्थाकडे जाणं नव्हतं, ही एक वैचारिक क्रांती होती. म्हणूनच आरण्यकांना अनेकदा कर्मकांड आणि ज्ञान यांना जोडणारा एक पूल म्हटलं जातं. हा पूल फक्त दोन प्रकारच्या ग्रंथांना नाही, तर दोन मोठ्या विचारसरणींना जोडतो. चला बघूया हा प्रवास कसा झाला. वैदिक साहित्याचा संपूर्ण प्रवाह बघितला ना, की हे चित्र एकदम स्पष्ट होतं. सुरुवातीला येतात संहिता, ज्यात फक्त मंत्र आणि स्तोत्र आहेत. त्यानंतर येतात ब्राह्मण ग्रंथ, जे यज्ञविधी कसे करायचे हे शिकवतात. आणि मग येतो तो महत्त्वाचा टप्पा, आरण्यक. हे त्या यज्ञाच्या अर्थावर चिंतन करतात. आणि या चिंतनातूनच पुढे जन्माला येतात उपनिषद, जे शुद्ध तत्वज्ञान सांगतात. म्हणजे आरण्यक हे कर्मकांडाकडून थेट ज्ञानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरचा एक निर्णायक थांबा आहेत. ठीक आहे, हे सगळं तत्वज्ञान झालं. पण मग या दार्शनिक ग्रंथांमध्ये आपल्याला इतिहासाचे पुरावे कसे काय सापडतात? तर गंमत अशी आहे की हे ग्रंथ लिहिताना ऋषीमुनींनी नकळतपणे त्या काळातल्या समाजव्यवस्थेचे, संस्कृतीचे आणि विचारसरणीचे अनेक धागेदोरे त्यात विणले आहेत. चला आता हेच सुगावे शोधायला सुरुवात करूया. यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा पुरावा मिळतो तो म्हणजे त्यावेळच्या सामाजिक जीवनाचा. आरण्यकांमुळे आपल्याला त्या काळातले लोक कसे जगत होते, त्यांचे विचार काय होते, याची एक छोटीशी पण दुर्मिळ झलक मिळते. उदाहरणार्थ, या ग्रंथांमध्ये आपल्याला आश्रम व्यवस्थेचा उल्लेख मिळतो, म्हणजे आयुष्याचे 4 टप्पे. यातला वानप्रस्थ आश्रम तर खूपच महत्त्वाचा आहे. यानुसार लोक आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या संपवून ज्ञान मिळवण्यासाठी जंगलात जायचे. या एकाच गोष्टीवरून त्या समाजात ऋषी आणि गुरूंना किती मान होता, त्यांचं स्थान किती महत्त्वाचं होतं हे स्पष्ट दिसतं. सामाजिक जीवनाबरोबरच त्या काळातल्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाबद्दलही आपल्याला खूप काही कळतं. इथे फक्त कर्मकांड नाही, तर लोकांच्या धार्मिक विचारांमध्ये एक मोठा बदल घडताना दिसतो. हो, यात यज्ञ आणि पूजा याबद्दल माहिती आहे. पण खरा जोर कशावर आहे, तर या बाह्य गोष्टींना आंतरिक चिंतनाशी जोडण्यावर. आणि हाच तो मोठा बदल होता. लोकांचा कल आता केवळ कर्म करून पुण्य मिळवण्याऐवजी त्यामागे दडलेलं ज्ञान मिळवण्याकडे वळत होता. हा सरळ कर्ममार्गाकडून ज्ञानमार्गाकडे होणारा प्रवास होता. आणि ह्याच वैचारिक बदलातून पुढे जाऊन आपल्या महान भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया घातला गेला. आज आपण ज्या मोठ्या दार्शनिक संकल्पनांबद्दल बोलतो, त्यांची मुळं आपल्याला ह्याच आरण्यकांमध्ये सापडतात. इथेच त्या विचारांची बीजं रोवली गेली. आत्मा म्हणजे काय, मी म्हणजे कोण आणि ब्रह्म म्हणजे हे संपूर्ण विश्व काय आहे, यासारखे मूलभूत आणि गहन प्रश्न पहिल्यांदा इथेच विचारले गेले. माणूस आणि हे अथांग विश्व यांच्यात नेमकं नातं काय आहे, यावरचा सखोल चिंतन आरण्यकांपासूनच सुरू झालं. आता हे ग्रंथच जर जंगलात लिहिले गेले असतील, तर त्यातून निसर्गाबद्दलचे विचार दिसणारच नाही का? या ग्रंथांमध्ये जंगलात राहण्यावर आणि निसर्गाशी एकरूप होण्यावर खूप भर दिला आहे. अग्नी, वायू, सूर्य यांसारख्या नैसर्गिक तत्वांना इतकं महत्त्व दिलं गेलंय की त्यातून हे स्पष्ट होतं की त्या काळात निसर्गाकडे फक्त वापराची वस्तू म्हणून नाही, तर एक पवित्र शक्ती म्हणून पाहिलं जायचं. आणि आता शेवटचा पण एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा, त्या काळातली शिक्षण व्यवस्था कशी होती.
ज्ञान कसं दिलं आणि घेतलं जायचं. आरण्यकांमध्ये गुरु-शिष्य परंपरेचे अनेक उल्लेख आहेत. जंगलातल्या आश्रमांमध्ये शिक्षण कसं दिलं जायचं याची कल्पना येते. ही जवळपास आजच्या गुरुकुल पद्धतीसारखीच होती. इथे ज्ञान फक्त पुस्तकातून मिळत नव्हतं, तर निसर्गाच्या सानिध्यात, गुरूंच्या थेट मार्गदर्शनाखाली आणि चिंतनातून मिळवलं जायचं. आत्तापर्यंत आपण जे काही बोललो ते केवळ हवेतले तर्क नाहीत. या सगळ्याला त्या ग्रंथांमध्येच ठोस पुरावे आहेत. चला, काही प्रमुख आरण्यकांमधली प्रत्यक्ष उदाहरणच बघूया. अच्छा, आता हे फक्त वरवरचं बोलणं नाहीये, याचे ठोस पुरावे आहेत. काही प्रमुख आरण्यकांमधली उदाहरणं बघूया. जसं की ऐतरेय आरण्यक. यात आपल्याला राजे, राज्यव्यवस्था यांचा उल्लेख मिळतो. म्हणजे त्या काळात राजाशाही होती हे स्पष्ट होतं. मग आहे तैत्तिरीय आरण्यक, ज्यात वर्णव्यवस्थेबद्दल सांगितलंय, ज्यामुळे सामाजिक रचनेचा अंदाज येतो. पण सगळ्यात थक्क करणारं उदाहरण आहे बृहदारण्यकाचं. यात काय आहे तर राजा जनक आणि मोठमोठे ऋषी यांच्यातल्या चर्चा. आणि इतकंच नाही तर गार्गीसारख्या ज्ञानी स्त्रियासुद्धा या चर्चांमध्ये सहभागी होत्या. हे काय दाखवतं? हे दाखवतं की त्या काळातील बौद्धिक संस्कृती किती जास्त प्रगत होती. जरा विचार करा, ही किती मोठी गोष्ट आहे. हे ग्रंथ आपल्याला सांगतायत की त्या समाजात गार्गीसारख्या स्त्रिया फक्त शिकलेल्या नव्हत्या, तर त्या राजा आणि मोठमोठ्या ऋषींच्या सभेत उभं राहून त्यांना तत्त्वज्ञानावर आव्हान देत होत्या. हा त्या काळातील बौद्धिक स्वातंत्र्याचा एक जबरदस्त पुरावा आहे, जो आपल्याला इतर ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये सहजासहजी मिळत नाही. तर मग या सगळ्या चर्चेनंतर आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया. जंगलात लिहिलेले हे ग्रंथ इतिहासासाठी इतके महत्त्वाचे का आहेत? याचं उत्तर आता अगदी सोपं आहे. आरण्यक हे फक्त धार्मिक ग्रंथ नाहीत. ते प्राचीन भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक विकासाकडे बघण्याची एक अप्रत्यक्ष पण खूपच मौल्यवान खिडकी आहेत. ते आपल्याला फक्त त्या काळातले विचार नाही सांगत, तर ते विचार ज्या समाजात जन्माला आले तो समाज दाखवतात. या सगळ्यातून एक गोष्ट नक्कीच सिद्ध होते. इतिहास फक्त किल्ले आणि राजा महाराजांपुरता मर्यादित नसतो, तो विचारांमध्येही जिवंत असतो. आरण्यकांनी त्या काळातल्या विचारांचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवला. आता प्रश्न हा आहे की आपण आज आपल्या विचारांमधून येणाऱ्या पिढ्यांसाठी कोणता इतिहास मागे सोडून जात आहोत? यावर नक्की विचार करा.